असं सगळ्यांसोबतच होतं का, की एखाद्या शॉपमध्ये गेले आणि गरज नसलेली गोष्ट सुद्धा घ्यावीशी वाटते? आणि असं मी का बोलते ते सांगते, पण त्याआधी हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. सकाळी उठले आणि फ्रेशन अप होऊन मस्त छान असं रेडी झाले आणि निघाले ऑफिसला. आणि आधी आमच्या ऑफिसच्या इकडे बिलकुल पण ऊन येत नव्हतं, पण आता ऊन इतकं वाढलंय की बघा ना, इकडे पण ऊन यायला लागलंय. आणि आज मी लिफ्ट मध्ये एकटीच होते आणि आमच्या ऑफिसच्या लिफ्ट मध्ये मिररच नाहीये यार. मग थोडा टाइमपास केला आणि ऑफिसला पोहोचले. आणि माझ्या ऑफिसमध्ये बेस्ट गोष्ट हीच आहे की ऑफिसमध्ये एंटर झाल्या महाराजांचं दर्शन होतं. आणि खूप दिवसापासून मी ना अशी ब्रेसलेट शोधत होते, पण मला माझ्या साईजचे ब्रेसलेटच मिळत नव्हते कुठेच, म्हणून मीच हे सगळे ब्रेसलेट बनवले. आणि त्यासोबत हा छोटूसा नेकलेस पण बनवला. कसा दिसतोय? आणि याच्यासोबतच मी अजून पण छान छान असे ब्रेसलेट्स बनवलेत, ते तुम्हाला मी नंतर कधीतरी दाखवेन. मग कामाला सुरुवात केली आणि हे बघा किती पैसे, पण अफसोस हे माझे नाहीयेत. पण ठीक आहे, कधी ना कधी माझ्याकडे पण इतके पैसे येतील. मग मस्त असं चहा आणि बिस्किट खाल्लं आणि निघाले घरी जायला. आणि घरी जाण्याआधी मी एका शॉप मध्ये गेले होते आणि त्या शॉप मध्ये लहान लहान मुलींचे इतके छान छान क्लिप्स दिसत होते, पण ते घेऊन मी काय करणार आहे? पण तरी पण मला ते घ्यावेसे वाटत होते. आणि हे असं माझ्यासोबतच होतं का, की तुमच्यासोबत सुद्धा असं होतं? प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. मग इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट न होता मला जी गोष्ट हवी होती तीच मी घेतली. हे कलर पेन्स मला घ्यायचे होते, ते घेतले आणि घरी निघाले. मग घरी गेल्यावर ही छोटीशी ॲप्पी आणली होती आणि इतक्या गरमीमध्ये ही ॲप्पी पिल्यानंतर इतकं छान वाटत होतं मला. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.